संजीवन म्युझिक थेरपी. सूर संजीवन म्युझिक थेरपी. हॅलो, मी सूरसंजीवक डॉक्टर संगीता सांगवीकर. तुम्ही पाहताय यूट्यूब चॅनल सूरसंजीवन म्युझिक थेरपी. आज मी तुम्हाला म्युझिक थेरपीमधलं करिअर याच्याबद्दल काही गोष्टी सांगू इच्छिते. करिअर म्हणजे काय? तर आपण जे काही प्रोफेशन चूज करतो, म्हणजे मला या क्षेत्रात काम करायचं आहे असं आपण जे चूज करतो आणि त्याच्यामध्ये आपण सुरुवातीपासनं असतो, मग पुढे पुढे आपली पोस्ट वाढत जाते, आपल्याला मिळणारे पैसे वाढत जातात, जेणेकरून आपलं त्या क्षेत्रातलं करिअर घडतं. म्युझिक थेरपीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं करिअर घडू शकतं. पण आपल्याला आपलं प्रोफेशन चूज करताना किंवा आपल्या करिअरची सुरुवात करताना आपण काय करतो, तर त्या क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक असणारं शिक्षण आपण घेतो. जी शिक्षणाची ब्रांच आपण चूज करतो, की एखादं कॉलेज चूज करू, एखादी ब्रांच चूज करू, त्यावेळेला आपण काय काय पॅरामीटर्स बघतो. एखादी ब्रांच जसे बायोटेक्नॉलॉजी, याला भविष्यात स्कोप आहे का नाही हे बघतो. मेडिकलला जायचं असेल किंवा इंजिनिअरिंगला जायचं असेल तर आपण विचार करतो की कुठलं कॉलेज, कुठली युनिव्हर्सिटी, ती युनिव्हर्सिटी डीम्ड आहे का गव्हर्नमेंटची आहे, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, त्याच्या फॅकल्टीज कशा आहेत, तिथे येणाऱ्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी कंपन्या कशा आहेत, ती इन्स्टिट्यूट मान्यता प्राप्त आहे की नाही, हे सगळं बघतो. एक्झॅक्टली हाच विचार आपण म्युझिक थेरपीमध्ये करिअर करताना सुद्धा सूरसंजीवन म्युझिक थेरपी ट्रस्टच्या बाबतीमध्ये करू शकतो. कसा? तर सूरसंजीवन म्युझिक थेरपी ट्रस्ट हा एक सरकारी मान्यताप्राप्त असा चॅरिटेबल ट्रस्ट आहे. त्याच्यानंतर याचे जे सर्वेसर्वा आहे डॉक्टर पंडित शशांक कट्टी, हे संगीत क्षेत्रातलं एक दिग्गज नाव आहे. ते आकाशवाणीचे टॉप ग्रेड आर्टिस्ट आहेत आणि म्युझिक थेरपीमध्ये त्यांना वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी ऑफ युनायटेड नेशन्स यांच्याकडून डॉक्टरेट इन म्युझिक थेरपी अशी पदवी मिळालेली आहे. त्यांच्याबरोबर जे बाकीचे फॅकल्टी मेंबर्स आहेत ते सगळे क्वालिफाईड डॉक्टर्स आहेत, क्वालिफाईड म्युझिशियन्स आहेत. सो करिअरची सुरुवात करताना आपण जे काही शिक्षण घेतो त्यासाठी आपण जे जे पॅरामीटर्स इव्हॅल्युएट करू एखाद्या इन्स्टिट्यूटचे, ते सगळे पॅरामीटर्स आपण ह्या इन्स्टिट्यूटला लावून बघितले तर येस, इट डेफिनेटली स्कोअर्स ओव्हर ऑल द अदर रिसोर्सेस अबाउट म्युझिक थेरपी इन द मार्केट. आता करिअर म्हणजे काय? आपण शिक्षण घेतलं, समजा मला अकाउंटंट व्हायचं आहे तर मी BCom करणं अपेक्षित आहे. तसंच मला म्युझिक थेरपिस्ट व्हायचं असेल तर मला म्युझिक थेरपीमध्ये काहीतरी एक बेसिक क्वालिफिकेशन माझं असणं गरजेचं आहे. ठीक आहे, माझ्याकडे क्वालिफिकेशन आलं. पण पुन्हा एकदा प्रोफेशनची सुरुवात करताना, म्हणजे ती नोकरी असेल, तो अँसेस्ट्रल बिझनेस असेल किंवा मी स्वतः सुरू केलेला माझा बिझनेस असेल, म्युझिक थेरपीमध्ये जर करिअर करायचं झालं तर त्याच्यासाठी माझ्याकडे म्युझिकमधलं काहीतरी क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण सुरुवात करतो की ती नोकरी असेल किंवा माझा परंपरेतली आलेला फॅमिली बिझनेस असेल किंवा माझा स्वतःचा काहीतरी वेगळा प्रकारचा बिझनेस असेल, तर त्याची सुरुवात ही छोट्यापासूनच होते. एकदम काही आपल्याला कुठलंही प्रोफेशन हे रेड कार्पेट घालून देत नाही. सुरुवात ही प्रत्येकाचीच छोट्यापासून असते. सुरुवातीचा इव्हन मिड ऑफ करिअरमध्ये सुद्धा स्ट्रगल हा कोणालाच चुकलेला नाही. तसंच म्युझिक थेरपिस्ट जर व्हायचं असेल तर सुरुवातीला निश्चितपणे स्ट्रगल करावा लागेल. आपल्याकडे पेशंट्स येतील, आपण त्यांना ॲप्रोप्रिएट थेरपी देऊ, ते बरे होतील, ते बरे झाल्यानंतर अजून 4 लोकांना सांगतील, अशा पद्धतीने आपलं म्युझिक थेरपीमधलं करिअर हे घडत जाईल. सो तुम्ही म्युझिकमधले थोडंसं जरी काहीतरी केलेलं असेल तर तुम्ही निश्चितपणे याचा विचार करा, कारण हे एक थोडंसं हटके करिअर आहे. आणि असं असतं की माझ्या उपचारांमुळे कोणाला तरी वेदनामुक्ती मिळते आहे, कोणाला तरी बरं वाटतं आहे, ही गोष्ट खूप आत्मिक समाधान देणारी आहे. खूप साऱ्या ब्लेसिंग्स तुम्हाला मिळतील. आता डॉक्टरांच्यासाठी कदाचित ही खूप कॉमन गोष्ट असेल
आणि पैसाही मिळेल. सुरुवातीला कुठल्याही करिअरमध्ये स्ट्रगल हा असतोच, पण इव्हेंच्युअली ते आपल्याला इव्हेंच्युअली ते आपल्याला पैसे हे चांगल्या पद्धतीने देतात. तसंच तुमचं करिअर म्युझिक थेरपिस्ट म्हणून सुद्धा चांगल्या पद्धतीने आकाराला येऊ शकतं आणि तुम्हाला चांगले पैसे याच्यामध्ये मिळू शकतात. आणि हे थोडंसं हटके करिअर कशासाठी आहे की याच्यामध्ये खूप सारी कॉम्पिटिशन नाही आहे. तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे आणि स्काय इज द लिमिट असं आपण म्हणू शकतो. आणि आत्मिक समाधान, ब्लेसिंग्स याही गोष्टी याच्याबरोबर निश्चितपणे मिळतील. सो थोडीशी जरी म्युझिकल बॅकग्राऊंड तुमची असेल तर थोड्याशा वेगळ्या करिअरचा नक्की विचार करा आणि सुरसंजीवन म्युझिक थेरपी ट्रस्टचा डिप्लोमा कोर्स नक्की करा. थँक्यू.